कोल्हापूर महापालिकेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर केला तर महापौरांना काळं फासण्यात येईल असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर केला तर भूमाता ब्रिगेडच्या वतीनं महापौरांना काळं फासण्यात येईल असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिलाय। त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगत होत्या, एकीकडे भूमाता ब्रिगेड राज्यभर दारूमुक्तीसाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे कोल्हापुरात दारू दुकानं बंद असताना ती सुरू करण्यासाठी कोल्हापूर महापालिका झटत आहे। त्यामुळे कोल्हापूरचे रस्ते हस्तांतर केल्यास महापौरांना काळं फासू असा इशारा त्यांनी दिला आहे। सध्या भूमाता ब्रिगेडचं आंदोलन चालू आहे। सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर केवळ महसूल मिळावा म्हणून जे आहे ते काही महानगरपालिका ज्या आहेत त्या पुढाकार घेऊन हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करतात। जिथे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अनेक महिला तरुणपणी विधवा होत आहेत, अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत, याच्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही। आणि कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये जर रस्ता हस्तांतरणाचा ठराव पास करण्याचा प्रयत्न केला तर कोल्हापूरच्या महापौरांना काळं फासून जे आहे ते भूमाता ब्रिगेड काळं फासल्याशिवाय राहणार नाही।